आणि आता थेट जाऊयात विधानसभेत वडेट्टीवार बोलतायत। ठीक आहे, सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी दिलेल्या माहितीची आपण चौकशी करून योग्य ती उपाययोजना करावी असे मी निर्देश देत आहे। पुढे चला, चला पुढे। निवेदन कोणाचं आहे? घ्या निवेदन। अध्यक्ष महोदय, चौकशी शिवाय त्याला माहिती दिली आहे, चौकशी करू दे ना। त्यांना माहिती जी दिली आहे, मान्य वडेट्टीवार साहेबांनी जी माहिती दिली, राठोड साहू लिहिलं ना। गजानन पाटील रनमने, बदनापूर, किनवट, नांदेड। संजय कारजेवार, सिंदखेड, माहुरगड। भगवती प्रसार, इंद्रजीत सिंग, प्रॉपर किनवट। गजानन रमेश बुरासे, भोगाव, तालुका किनवट। या लोकांनी हे सोयाबीन काल संध्याकाळी आणून दिलेत की आम्ही मरावं की वाचावं ही परिस्थिती त्यांनी मांडली। अध्यक्ष महोदय, म्हणून विनंती आहे, गांभीर्यानं घ्या तुम्ही। तिथे आज उद्या परवा 2 दिवस अधिवेशन आहे। विदर्भातला, मराठवाड्यातला फार गंभीर प्रश्न आहे। एक काम करा, आता हे प्रश्नोत्तर इकडे नको चालते, माझ्याकडे पटल्यावर माहिती द्या, मी या मंत्र्यांकडे पोहोचवतो। सारखणी केंद्र, ठीक आहे, माझ्याकडे द्या तुम्ही। एक मिनिट। सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी आता जी माहिती दिलेली आहे सभागृहात, त्याची आपण नोंद घेऊन चौकशी करून उपाययोजना करावी आणि अधिकची माहिती पटल्यावर ठेवा, मी माझ्याकडे घेऊन त्यांना पाठवून देईन। बसा बसा बसा। हा, नंतर मंत्र्यांना बोलू द्या। बोला। अध्यक्ष महाराज, आपण सांगितलं कालच्या पहिल्या प्रश्नावरच आपण या ठिकाणी मग तुम्ही निर्णय दिला की माझ्या दालनात मी मीटिंग लावतोय। अध्यक्ष महाराज, आत्ता वडेट्टीवार साहेबांनी जे काही भूमिका मांडली, हे योजना शेतकऱ्यांसाठी आहे, मी काल पण तुम्हाला सांगितलं, पण हे व्यापाऱ्यांसाठी योजना झालेली आहे, हे तेवढंच सत्य आहे, हे नाकारता येत नाही। आता त्याचा पुरावा यांनी दिलेला आहे आणि यांचे PS आहेत ना, यांचंही नाव त्यांनी त्याच्यात टाकलेलं आहे। अध्यक्ष महाराज, एक मोठं रॅकेट मंत्रालयापर्यंत आहे, मंत्रालयापर्यंत याचं रॅकेट आहे, खालच्या अधिकाऱ्यापासून तर मंत्रालयापर्यंतच्या अधिकारी याच्या समाविष्ट आहेत। आणि अध्यक्ष महाराज, व्यापारी आणि अधिकारी याचा हा पूर्ण संबंध आहे आणि म्हणून मी आपल्याला काल पण सांगितलं की ही सगळी मोमेंट मोडायची असेल आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी योजना चालवायची असेल, आम्हाला राजकारण करायचं ना, मी वारंवार सांगतोय, हे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं हे सगळं आता खरेदी झालेली आहे आणि म्हणून शेतकरी आत्महत्या करते। अध्यक्ष महाराज, आसमानी संकट आणि हे सुलतानी संकट या सरकारचं याच्यामध्ये आडवं येत आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती अशी आहे की तातडीनं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक म्हणजे याला हायपॉवर कमिटीच्या समोर आम्हा सगळ्यांना बोलवा आणि हा सोक्षमक्ष एकदा लावा आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने याला न्याय मिळेल। मंत्री काल काय उत्तर देतो ते आपण ऐकलं, मी पण ऐकलं। ठीक आहे ना, अध्यक्ष महाराज, माझी विनंती आहे, हा आक्रोश आहे अध्यक्ष महाराज, आणि याला तुम्हाला वेळ द्यावाच लागेल अध्यक्ष महाराज, आणि नाही दिलं अध्यक्ष महाराज तर मग या सभागृहात येऊन काय कामाचं? एक काम करा, तुमचा अंतिम आठवडा प्रस्ताव ज्या वेळेला आपण येतो त्याच्यात ह्याचा समाविष्ट करा, आपण करूया त्यावेळेला। चला, का तुम्हाला उत्तर देणार नाहीये का शासन? तुमच्या प्रस्तावावर उत्तर देणार नाहीये का? मागण्यामध्ये काय आम्ही सगळे प्रश्न मांडले, त्याचं उत्तर मिळालं का आम्हाला अध्यक्ष महाराज? चला, वडेट्टीवार साहेब, हो नाना, एक मिनिट, एक महत्वाचं, जरा एक मिनिट, मंत्री महोदय बसून घ्या, बसून घ्या, एक मिनिट बसून घ्या। नाही, काही गोष्टी इकडे स्पष्ट होणं अत्यंत आवश्यक आहे। वडेट्टीवार साहेब, आपण खाली बसून घ्या। नाना भाऊ, आपण खाली बसा, खाली बसा। आता मी उभं राहिलो, तुम्ही खाली बसा। हे बघा, तुमचे प्रश्न महत्वाचे आहेत, त्याबद्दल दुमत नाही। तुमचे प्रश्न जनसामान्य माणसाच्या हितातले आहेत, याबद्दल दुमत नाही, परंतु मला सभागृह नियमानुसार चालवायला लागतो। तुम्ही कुठच्या आयुधाचा वापर करून उभं राहिलात ह्याची मला कल्पना नाही। हा सभागृह नियमाप्रमाणेच चालणार। तरीही अपवाद म्हणून मी तुम्हाला दोघांनाही बोलायची संधी दिली, परंतु तुम्ही जर पाहिजे तेवढा वेळ घेत राहिलात तर ते काही शक्य होणार नाही। मी तुम्हाला सांगितलं, तुमच्याकडची माहिती माझ्याकडे द्या, मी ती मंत्र्यांपर्यंत देईन आणि अधिवेशन संपण्यापूर्वी या संदर्भातलं निवेदन मंत्री करतील। चला पुढे। अध्यक्ष महोदय, एक महत्त्वाचं निवेदन करायचं आहे। अध्यक्ष महोदय, दिनांक
11 डिसेंबर 2025 रोजी हिवाळी अधिवेशनातील माझ्या विभागाशी निगडीत कडधान्य, तेलबिया, कापूस या शेतीमालाविषयक विधानसभेमध्ये प्रश्न उत्तराच्या तासामध्ये चर्चा झाली आणि या सगळ्या विषयांचं गांभीर्य, महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांचा विषय संदर्भातलं महत्त्व समजून राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी काल तातडीची बैठक त्यांनी घेतली आणि त्या बैठकीमध्ये केंद्र शासनाच्या पूर्वीच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत असलेले हेक्टरी उत्पादनामध्ये राज्याच्या सर्व जिल्ह्यात समानता आणण्याबाबत सूचना दिल्या. अध्यक्षमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात ॲग्रो क्लायमॅटिक झोन वेगळे वेगळे आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये वेगळी वेगळी उत्पादकता असते. त्यामुळे शेतकऱ्यांचा त्यांचा कापूस उत्पादन विक्रीस त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कापूस उत्पादन विक्रीस अडचणी येत होत्या आणि म्हणून त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना हमीभाव योजनेमध्ये कापूस विक्री करताना ज्या अडचणी येतात त्यामुळे लातूर, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये उच्चतम उत्पादनाची 25% पीक कापणी प्रयोगानुसार 23 क्विंटल प्रति हेक्टर इतकी जास्ती उत्पादकता आहे आणि